जय महाराष्ट्र. मी संदीप वसंत केलवार, शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण म्हणून कार्यरत आहे. मी मागील म्हणजे माझी राजकीय जर पार्श्वभूमी जर विचार झाला तर माझे वडील सुद्धा राजकीय प्रवासामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांनी एक मतदारसंघ म्हणून उमरेड विधानसभेला त्यांनी जिल्हा परिषद 28 वर्ष कार्यरत काम केलं सदस्य म्हणून. त्यानंतर 1999 ला अपक्ष म्हणून त्यांनी विधानसभा त्या ठिकाणी लढवले व ते विजयी झाले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून एक राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याकरता सुद्धा मी राजकारणामध्ये आलो. 1999 मध्ये बाबा आमदार असताना सुद्धा आम्ही शिवसेनेमध्ये जुळून होतो. तर त्यावेळेस जो प्रेम, जो मार्गदर्शन माननीय बाळासाहेबांनी बाबांचा अपक्ष आमदार म्हणून केलं, त्याचा कुठेतरी प्रभाव माझ्यावर सुद्धा पडलेला आहे. त्यावेळेस माननीय शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते. त्यावेळेस जो प्रेम त्यांनी आम्हाला दिला, एक जिल्हा प्रमुख म्हणून पक्ष नेतृत्व नसेल तरी एक नगरविकासच्या माध्यमातून त्यांनी रामटेक लोकसभेमध्ये जो नगरपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल, त्यांनी आपला नगरविकासच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. त्याच्यामुळे आमच्यासारख्या जिल्हा प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख किंवा शिवसैनिक असेल, त्यांना एक फार मोलाचं त्यांनी एक खूप मोठं वाटा दिलेला होता, जेणेकरून आम्ही लोकांपर्यंत जाऊन शिवसेनेचे कार्य व त्यांची शिंदे साहेबांनी जो आम्हाला मदत केलं त्याचा आम्ही दाखला देत होतो. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये जे मागील माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना पक्ष संघटना ज्या पद्धतीने दुबळी झाली होती, कारण मला सुद्धा त्यावेळेस 3 ते 4 वर्ष जिल्हा प्रमुख झालं होतं. पण त्यानंतर जिल्हा प्रमुख ठीक आहे, कोविड आला आपण मानू शकतो, पण फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून मिटिंग होत होत्या. पण कुठेतरी जिल्हा प्रमुखांना त्या ठिकाणी संघटनांमध्ये काय प्रॉब्लेम होता, काय संकट येऊन राहिले बा, ठीक आहे आमच्याकडे खासदार आहेत, आमदार आहेत, आम्ही मानू शकतो, पण संघटनात्मक बाबीचं बोलायचं झालं तर कुठेही आम्हाला एक सपोर्ट नव्हता. त्या ठिकाणी विचारणा होत नव्हती की संघटनेमध्ये आपल्याला निवडणुका लागल्यावर काय तुम्हाला मदत हवी, काय हवी, त्याचा कुठलाही विचार होत नव्हता. एकही बैठका त्या ठिकाणी 2.5 वर्षावर झालेल्या नाही. फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून आमचे काम आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत होतो. आणि दुसरी बाब म्हणजे वाईट वाटते, कुठेतरी आपण ग्रामीण जनतेमध्ये जात असताना ग्रामीण जनता ही भावूक असते. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न कुठेतरी सुटायला हवे होते, पण तरी सुद्धा ते प्रश्न सुटत नव्हते. आणि आम्ही जेव्हा लोकांपर्यंत जात होतो कुठेतरी आम्हाला त्याचा निगेटिव्ह रिप्लाय त्या ठिकाणी येत होता. पण माननीय शिंदे साहेबांनी जो प्रेम आम्हाला दिला होता त्या प्रेमाच्या आम्ही बलबुतेवर त्यावेळेस हा संघटना वेगळी झाली. पण शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला प्रामाणिकपणे, मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, प्रत्येक निवडणुकीमध्ये पालकासारखी त्यांनी जी भूमिका घेतली, आमची बैठक घेतली, त्या ठिकाणी बैठक विचारपूस करतात तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, काही निवडणुकीमध्ये त्रास असेल तर तुम्ही मला एक मंत्री म्हणून सांगावा, मी तुमच्यापर्यंत धावून तुमच्यापर्यंत येईल. ही त्यांनी प्रेमाची पालकांची भूमिका घेतल्यामुळे आम्हाला एक विश्वास माननीय शिंदे साहेबांवर होता. व आज शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपद घेतल्यावर माननीय शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते महाराष्ट्रामध्ये काम होत आहे. निश्चितपणाने आम्ही जनतेपर्यंत जाऊन त्या कामाचा करत आहे व जनतेला सुद्धा तो काम आवडते. आणि शिंदे साहेबांनी आमच्यावर जी छाप सोडली आहे, माननीय बाळासाहेबांचे जे विचार आहे ते कुठं जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच विचारावर आम्ही विश्वास करून आज शिंदे साहेबांसोबत जुळून आहे. शिवसेना ही विचारांनी मोठी झालेली आहे. माननीय हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत ते कुठेतरी धुळीस मिळवण्याचं काम श्री उद्धव साहेबांनी केलं. याकरिता मागे ज्यावेळेस महाविकास आघाडी सत्ता आली त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ते बसले. आज तीच विचारधारा त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या तणामध्ये आहे. त्यामुळे तोच विचार घेऊन ते आताही समोर जात आहे. पण तो नुकसान पक्षाला होऊ नये म्हणून शिंदे साहेबांनी हा उठाव केला. आणि माननीय उद्धव साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर जाऊन ते आताही चालवून राहिले. त्यामुळं आम्ही सुद्धा आमच्या बाळासाहेबांच्या विचारावर एक शिवसैनिक चालतोय, हाच विश्वास ठेवून आम्ही सुद्धा समोर त्याच विश्वासाने समोर जात आहे. पण संघटनेचा विचार केला तर संघटना जिवंत ठेवण्याचं काम माननीय आदरणीय दिघे साहेबांच्या माध्यमातून त्यांचा वारसा घेऊन एकनाथ शिंदे साहेब समोर जात आहे. कारण संघटन जर जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला ग्रास रुटीनवर जाऊन त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा एक विचार आपल्याला घेऊन त्याचं काम कसं होईल याकडे लक्ष देण्याचं काम आहे. आणि ज्यांनी लहानपणापासून संघटन वाढवण्याचं काम केलं, दुःखातून आपलं एक जीवन त्यांनी वरती नेलेलं आहे, ते माननीय जे ऐशो आरामात राहून राहिले लहानपणापासून त्यांना गाडी घोड्याचं एक वलय मिळालेलं होतं ते समजू शकणार नाही.
कारण जो ग्रास रूटिंगवर जाऊन काम करेल तोच पक्ष संघटना वाढवेल. आणि मान्य बाळासाहेबांनी लहानपणापासूनच ग्रास रूटवर काम केलं, त्याची शिकवण घेऊन मान्य दिघे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, आजही काम करत आहे व त्यांच्या पावलावर पलटून आम्ही सुद्धा काम करतोय. मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते बांधवांना हेच विनंती करेन, शिवसेना पक्ष चे 4 शक्ती आहे. शिवसेना हे आपल्या सोबत राहील तर आपण पुढे समोर जाऊ, एक लोकांपर्यंत चांगलं काम करू शकेल. आपण जर संघटन मजबूत कराल तर निश्चितपणाने त्या संघटनेच्या भरोशावर शिवसेना हा पक्ष नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस पहिला होता त्याच तत्परतेने आणखी मोठा होईल. पण आपल्याला सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून एक विनंती करतो की आपण सुद्धा शिवसेनेची बांधणी गाव पातळीवर कराल. मग शाखा प्रमुख असेल, शाखा संघटिका असेल, शिवदूत असेल व आपला बूथ प्रमुख असेल. कारण ग्रास शूटिंग जर मजबूत राहील तर वरती सुद्धा पक्ष बांधणीला आपल्याला जड जाणार नाही. आज आपण आपल्यातूनच आपण खासदार निवडून देऊ शकतो, आमदार निवडून देऊ शकतो, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल. आपण जर पक्ष संघटन मजबूत केलं निश्चितपणाने आपला सुद्धा हात त्याच पद्धतीने मजबूत होईल हा विश्वास देतो. आपण सुद्धा संघटन वाढवण्याकरिता आमची मदत करा. कारण जिल्हा प्रमुख काम करत असताना आम्हाला सुद्धा आपली मदत हवी. कारण जिल्हा प्रमुख हा जिल्ह्याचं काम करत असतो, त्यांच्या खाली उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, पंचायत समितीमध्ये उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख ही पातळी जेवढी मजबूत राहील तेवढीच पातळी आम्ही सुद्धा जिल्हा प्रमुख आम्ही आमदार व खासदारांना तेवढीच त्या पद्धतीने मदत करू शकू. व संघटन बळकट असेल त्यावेळेस आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांना सुद्धा आपली ताकद दिसेल व प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या सोबत घेऊन सामूहिक महायुतीच्या माध्यमातून आपण कुठेतरी समोर जाऊ शकू.